तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं। आपल्या मनासारखी वास्तू देणारं विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। प्लॉट्स, फ्लॅट्स, बंगलो, रो हाऊसेस, शॉप्स। अमय मुंदडा। मोबाईल नंबर 8600505545 आणि शुभम मुंदडा। मोबाईल नंबर 8809062929। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल पाटील यांनी आचारसंहितेपूर्वी सुमारे 1000 कोटींच्या 5 उपसा सिंचन योजना मंजूर करून त्याच्या निविदा काढण्यात येऊन कामाचे आदेश देण्यात आले होते। तसेच 197 कोटींची 24/7 पाणी पुरवठा योजना मंजूर करून कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते। आचारसंहिता लागल्यावर लगेचच कामाला सुरुवात झाली आहे। उपसा सिंचन योजना 1 ते 5 मध्ये अमळनेर तालुक्यात बोहरा व कलाली येथे प्रत्येकी 1 पंप हाऊस उभारण्यात येणार आहे। तर चोपडा तालुक्यातील धुपे विजखेडा शिवारात 1 पंप हाऊस उभारण्यात येणार आहे। तर खेडी व गांधली येथे पंप उभारण्यात येईल। 3 ते 5 फूट व्यासाच्या पाईपलाईन मधून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवले जाणार आहे। 3 ते 5 हेक्टर क्षेत्रासाठी चक म्हणजे आउटलेट ठेवण्यात येणार आहे। या 5 उपसा सिंचन योजनांमधून अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव तालुक्यातील 25,657 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे। त्यांपैकी 2500 हेक्टर चोपडा तालुक्याचे क्षेत्र तर उर्वरित अमळनेर, धरणगाव, पारोळा तालुक्याचे क्षेत्र आहे। योजना पूर्ण झाल्यावर पाणी वापर संस्था स्थापन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाणी वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे। दरम्यान नदी पात्रातील धरणाचे प्रस्तंभांचे काम अद्याप सुरू झालेले नाही। नदीला पाणी असल्याने काम सुरू करता येत नाही आणि पाणीही सोडता येत नाही। जानेवारीपासून नदी पात्रातील कामाला सुरुवात होईल। प्रस्तंभ उंची आणि गेट लावण्याचं काम सुरू होईल। साधारणतः या कामाला 2 वर्ष लागू शकतात। धरण आणि उपसा सिंचन योजनांसाठी कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, विभागीय अभियंता डीसी पाटील, व्हीएस ठाकूर, जेपी याज्ञिक, एचपी भटूरकर परिश्रम घेत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.